जय महाराष्ट्र मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे बंपर भरती निघाली आहे। 14,335 जागांसाठी ही भरती असणार आहे। जसं की तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता, याच्या PDF सुद्धा आलेला आहे। ज्युनियर असोसिएट म्हणजे क्लार्क या पदासाठी टोटल तुम्ही ते बघू शकताय 13,735 जागा आहे आणि प्रोबेशनरी ऑफिसर यासाठी 600 जागांसाठी भरती असणार आहे। बंपर भरती आहे, त्यामुळे तुम्ही आत्ता जर तयारीला लागलात तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही ते बघू शकणार आहात। सॅलरी पण इथे जबरदस्त आहे, म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये जर तुम्ही जॉबला लागताय तर 18.67 लाख रुपयांचं तुम्हाला इथे पॅकेज असेल। म्हणजे बघा, 1 लाख रुपये महिन्यापेक्षा जास्त तुमची सॅलरी जाते आणि ही एक चांगलीच खुशखबर आहे। म्हणजे सरकारी जॉब प्लस एवढा जबरदस्त पेमेंट, त्यामुळे तुम्ही जीव तोडून ते मेहनत केली पाहिजे जर का तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे। डिटेलमध्ये समजून सांगतोय, कारण की अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। ओके, दोघांबद्दल माहिती सांगणार आहे, त्यामुळे चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, बँकेत जॉब करणं तुमचं ड्रीम असेल तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। 2 पोस्टसाठी भरती होते, जसं की पहिली पोस्ट आहे ज्युनियर असोसिएट म्हणजे क्लार्क लेवलची ही पोस्ट असणार आहे। सगळ्यात जास्त जागा आहे। फॉर्म भरणं सुरू झालंय, 7 जानेवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकला होता। इथे बघा, SBI क्लार्क भरती, यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, त्यामुळे बिंदास तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आज ज्या वॅकन्सी बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे ती असणार आहे PO या पदासाठी, म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती असणार आहे। जबरदस्त ओपनिंग आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये या वॅकन्सी असणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधून आहात तरी इथे अप्लाय करू शकताय। आता जर काय कॅटेगरी वाईज आपण बघितल्या तर बघा, रेग्युलर SC साठी बघा 87 जागा आहे, ST साठी 43+14 म्हणजे 57 जागा आहे, OBC साठी 158 जागा आहे, EWS साठी 58 जागा आहे आणि UR साठी 240, अशा टोटल 600 जागांसाठी भरती असणार आहे। तुम्ही PWBD मधून आहात तर तुमच्यासाठी पण इथे वॅकन्सी आहेत। त्यानंतर महत्त्वाच्या तारखा समजून घ्या। फॉर्म भरणं सुरू झालंय 27/12/2024 पासून 16/1/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। म्हणजे 16 जानेवारी शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची, त्यामुळे 10 जानेवारीपर्यंत तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून टाका। फी पेमेंट करायची ती पण शेवटची तारीख असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, सिलेक्शन जे तुमचं होणार आहे त्या 3 फेजमध्ये होणार आहे। ही पहिली फेज, ही दुसरी फेज आणि ही तिसरी फेज। पहिल्या फेज म्हणजे तुमची प्रायमरी एक्झाम असणार आहे, ओके। त्यानंतर तुमची मेन एक्झाम असणार आहे आणि तिसरी जी असणार आहे त्यामध्ये तुमचं ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू असणार आहे, ओके। आणि तुम्ही SC ST OBC PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी इथे बघा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पण आहे, ती पण तुम्ही अटेंड करू शकताय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय पाहिजे, तर तुमची एज लिमिट जी की 1/4/2024 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। 21 ते 30 तुमचं वय आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। म्हणजे तुमचा जन्म 1/4/2023 आणि 2/4/2094 या दरम्यान झालेला पाहिजे। पण जर का तुम्ही कास्टमधून असाल, जसं की बघा OBC नॉन क्रिमिनल आहात तर 3 वर्षाची सूट दिली आहे। SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर 13 वर्षाची सूट दिलेली आहे। बाकीच्यांसाठी पण इथे दिली आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर फक्त आणि फक्त तुम्ही ग्रॅज्युएट आहात, असं नाही की कॉमर्सच पाहिजे। सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट्स झालंय, कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। अजून एक गुड न्यूज अशी आहे की तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते 30 एप्रिल 2025 पर्यंत आलं, म्हणजे तुम्ही आता फायनल इयरला आहात आणि जर तुमचा रिझल्ट 30 एप्रिलच्या आधी लागतोय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, तुम्ही इथे पात्र आहात। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असं आहे की ज्याचा रिझल्ट 30 एप्रिलच्या आधी येऊन जाईल तर नक्की त्यांना शेअर करा, कारण की त्यांच्यासाठी पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ओके। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ओके। तर जसं मी सुरुवातीला सांगितलं 3 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस आहे, कारण की सॅलरी 18 लाख रुपयांपर्यंत पॅकेज देत आहे, त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस पण यावेळेस थोडं अवघड आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुमची प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे जी की 100 मार्कासाठी असणार आहे। तुम्ही ते बघू शकताय, इंग्लिश लँग्वेज,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रेझोनिंग ॲबिलिटी असे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी असणार आहे आणि टोटल तुम्हाला 1 तास मिळणार आहे प्रिलिमरी एक्झामसाठी. ही तुमची कधी असणार आहे तर ऑलरेडी तुम्हाला इथे जे बघा डेट्स होते त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तुमची प्रिलिमरी एक्झाम जी आहे ती मार्चला असणार आहे 8 ते 15 मार्च दरम्यान. त्यानंतर मेन एक्झाम तुमची एप्रिलला असणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू वगैरे जूनपर्यंत असणार आहे. म्हणजे पुढच्या जूनपर्यंत SBI बँकेमध्ये तुम्ही जॉबला लागलेले असाल. ओके, त्यामुळे आत्ताच प्रयत्न करायचा आहे. मार्च म्हटलं तरी अजूनपर्यंत तुमच्याकडे 3 महिने आहे अभ्यास करण्यासाठी. प्रॉडक्ट लिस्टमध्ये तुम्हाला SBI POचे जे पण पुस्तक आहे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे ते मी टॅग करून देईल जिथून तुम्ही इझिली ते स्टडी करू शकताय. ओके, त्यानंतर मेन एक्झाम तुम्ही ते बघू शकताय रेझोनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 60 मार्कांसाठी, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस इथे बघू शकताय 60 प्रश्न 60 मार्कांसाठी आणि इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 20 मार्कांसाठी. म्हणजे टोटल 170 प्रश्न 200 मार्कांसाठी तुम्हाला इथे असणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला 3 तास मिळणार आहे. त्यानंतर तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल तुमचं चेक केलं जातं. म्हणजे ईमेल रायटिंग, रिपोर्ट हे सगळं बघितलं जातं आणि ते तुम्हाला 50 मार्कांसाठी 30 मिनिटं मिळणार आहे. असे टोटल तुमची मेन एक्झाम जी असणार आहे ती 250 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे 200 + 50 250 मार्कांसाठी तुमची मेन एक्झाम असणार आहे. ही जर तुम्ही पास करताय तर एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही इथे फेज 3 मध्ये जाणार आहे ज्याच्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट होते, ग्रुप एक्सरसाइज होते आणि पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं. इथे मार्कांचं स्ट्रक्चर पण तुम्ही बघून घ्या. म्हणजे सगळ्यात आधी तुमची जी टेस्ट होणार आहे मेन एक्झाम पास झाल्यानंतर तर बघा तिचे मार्क्स म्हणजे तिथून तुम्ही क्वालिफाय झाला तर ग्रुप डिस्कशन 20, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू 30. पहिले इंटरव्ह्यूज 50 मार्काचा असायचा, आता 20 आणि 30 केलं आहे त्यामुळे ते तुम्हाला दोन्ही देणं गरजेचं आहे. ओके, टोटल असं 50 मार्काचं आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर्स कोणते कोणते असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. एक्झाम सेंटर्स भरपूर आहे. त्याआधी तुम्ही सॅलरी बघा. म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला बेसिक सॅलरी 48,480 आहे. ही बेसिक आहे. मग याच्यामध्ये बघा DA, HRA, CCA, PF असे भरपूर सारे अलाउन्सेस ॲड होतात आणि मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये तुम्ही काम करताय तर 18 लाखांचं पॅकेज, समजा नाशिक वगैरे सिटीमध्ये तुम्ही काम करताय तर 13-14 लाखांचं सुद्धा तुम्हाला इथे पॅकेज मिळणार आहे. म्हणजे महिन्याला लाख रुपयांपेक्षा जास्त तुम्हाला सॅलरी मिळते. SBI बँकेमध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे प्लस सॅलरी चांगली आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ओके, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची अशी आहे की जॉईनिंग तुमची झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग असणार आहे ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष SBI सोबत काम करणं आहे. जर का तुम्ही हा बॉन्ड तोडताय तर 2 लाख रुपयाची पेनल्टी इथे असते. ओके, इथे दिलेली माहिती. त्यानंतर इथे अप्लाय करण्यासाठी फी किती आहे तर 750 रुपये चार्जेस आहे. कोणासाठी तर ओपन, EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी. SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी कुठलीही फी नाही आहे त्यामुळे तुम्ही तर बिंदास अप्लाय करा की फी नाही आहे त्यामुळे तुम्ही इझिली एक्झाम देऊ शकताय. ओके, त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरून आपण अप्लाय करू शकतोय IPS ऑनलाईन याद्वारे. ओके, जसं की तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. इथे हाऊ टू अप्लाय दिलंय यावरून सुद्धा तुम्ही बघून इझिली अप्लाय करू शकताय. त्यानंतर एक्झाम सेंटर समजून घ्या. जसं की आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर बघा भरपूर सारे सेंटर्स आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर जवळपास भरपूर सारे सेंटर्स आहे. आणि मेनसाठी पण तुम्ही बघू शकताय छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR या ठिकाणी तुमची मेन एक्झाम असणार आहे. त्यामुळे जे पण एलिजिबल आहे, ज्यांना बँकेत जॉब पाहिजे, ग्रॅज्युएट झालात, अभ्यास करायला तयार असाल तर नक्की तुम्ही ही एक्झाम दिली पाहिजे आणि बँकेत तुमचं जॉब मिळवायचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. तुम्हाला प्रॉडक्टमध्ये मी SBIचे जे POचे जे बुक्स आहे ते टॅग करून देईल जेणेकरून तुम्ही अभ्यासाला तयारी करू शकता आणि बिंदास अप्लाय करू शकताय. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.